चला तर पुन्हा आपण आवर्जून उल्लेख करूया ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा साकारली जाते. डॅनीजी पवार, गणेशजी भजंत्री आणि नरेशजी जाधव या सर्व या दिग्गज व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून ही स्पर्धा साकार केली जाते. आणि काय जबरदस्त ही लीग फॉर्मॅट अगदी मुलुंड पश्चिम या विभागामधील पहिली प्रीमियर लीग आपण पाहतोय की ज्या लीगमध्ये मुलुंड पश्चिम विभागातील सर्व दिग्गज खेळाडूंना इथे एकत्र सामावून ही लीग या ठिकाणी साकार केली जाते. तर पहिला बॉल या ठिकाणी डिलिव्हर केला जाईल. पहिला चेंडू फेस करेल फलंदाज सिद्धू. पहिला बॉल इथे अगदी ऑफ साइडला खेळलाय डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चला पहा आम्ही वेळेचं बंधन आता मात्र पार्थ 11 संघाचे कर्णधार आपणही काळजी घ्या. बरोबर 2 वाजता चेंडू डिलिव्हर केलाय. 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी आहे. त्यानंतर मात्र 5व्या षटकामध्ये पॅनलाइज केले जाईल. आपल्याला याची दखल घ्या प्लीज. ओहो इथे टायमिंग प्रॉपर नाहीये. 2 क्षेत्राच्या गॅप मध्ये चेंडू ऍड होतोय आणि 2 धावा तर मिळतील. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. काय 3 धावा मिळतील या ठिकाणी आणि अगदी चित्याच्या वेगाने या 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. एक क्लास दाखवला जातोय, क्रिकेटचा दर्जा दाखवला जातोय. आणि पहा जे ऑफ साईडला आपण जे प्रेक्षकात जी लाईन पाडली तर यांच्या बाहेर या आपण प्लीज. कोणी तिथे आतमध्ये जाऊ नका जेणेकरून सामन्यामध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये. कारण स्पर्धा खूप मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं की ही ट्रॉफी आम्हाला मिळवायची आहे. तुमच्या एका चुकीमुळे कुठल्या संघाची ट्रॉफी जाऊ नये किंवा त्या संघाला कुठला फटका बसू नये याची काळजी घ्या. त्यामुळे कुठला वादविवाद सुद्धा होऊ नये याची सुद्धा आपण काळजी घ्या प्लीज. ओहो क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल आणि इथे एकच धाव मिळते. एकेर दुहेरी धाव या ठिकाणी घेतली जाते. अगदी आम्ही पहा वारंवार आपल्याला सांगतोय की हा महिना म्हणजे फेब्रुवारीचा महिना प्रेमाचा महिना मानलं जातं. त्यामुळेच सिंगलला इथे किंमत नाही. या महिन्याला तुम्ही डबल असाल तरच तुम्हाला या महिन्यात किंमत आहे, व्हॅल्यू आहे. त्यामुळे सिंगल धावेला तुम्ही डबलमध्ये कन्वर्ट तुम्हाला करावंच लागेल. व्हॅलेंटाईन डेचा महिना आपण पाहतोय आणि यावेळेस सुद्धा एकच धाव घेतली जाते. आणि लीग फॉर्मॅट मित्रांनो म्हटलं तर लीग फॉर्मॅट म्हणजे अगदी मगाशी जसा उल्लेख केला होता. ओहो वेगवान अगदी सबमरीन डिलिव्हरी याला म्हटलं जातं मित्रांनो. अगदी ज्या प्रकारे आपल्या भारतीय नौदलामध्ये ज्या प्रकारे सबमरीन डिलिव्हरी पाण्याच्या आतून ज्या प्रकारे दुश्मनावरती वार करते अगदी त्या प्रकारचा चेंडू होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर खूप खाली राहिला आणि फलंदाज बीट होतोय. तर व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. पहा अतिरिक्त धाव प्लीज डोंट आर्ग्यू विथ अंपायर्स. पहा आताच्या घडीला जे अंपायर्स आहेत मित्रांनो जवळजवळ 3 ते 4 पर्वज आणि रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल रतनबुवा ट्रॉफीमध्ये या पंचाने भूमिका निभावले. तेच पंच समोर आपले आहेत, प्रोफेशनल पंच आहेत. त्यांची एका मॅचची फ्री कमीत कमी 10 ते 15 हजार आहे. ओहो यावेळेस सुद्धा चला व्हाईट बॉल प्लीज ट्राय टू अंडरस्टँड प्लीज. चला सामना चालू ठेवा प्लीज. आणि तर त्याचबरोबर या ठिकाणी आणखी एक दिग्गज व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सन्मान्य संदीपभाई यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झाले. संदीपभाई आपलं सुद्धा भराच्या अंत करतो स्वागत. मी आपल्याला विनंती करतोय की आपण सुद्धा या क्रीडा मंचावरती या, आपण सुद्धा या मैदानावर मंचावरती यावं. या मंचावरून या स्पर्धेचा आपण आनंद घ्याल अशी अपेक्षा बाळगतो मी आणि आपल्याला विनंती करतोय की आपण यावं. तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होते. माझ्यामध्ये आपण पाहतोय एंड ऑफ द फर्स्ट वर धावा फलकावरती 9 धावा
लॉस ऑफ विदाऊट एनी विकेट्स. एक फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाही. ही जमेची बाजू आपण पाहतो दक्ष इलेव्हन या संघाची. आणि दक्ष इलेव्हन संघाचा आपण जर पाहिलं आजच्या दिवसामध्ये तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणं हात सोडू ध्येय उराचे बांधून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे की काय. तर संदीपभाई आणि त्याचबरोबर माझ्या मते अमितभाई या दोन्ही मानवांचं पुन्हा एकदा आम्ही मनाच्या अंतकरणातून स्वागत करतोय. आपलं आगतम स्वागतम सुस्वागत. मित्रांनो, ही वडिलोपार्जित परंपरा असतागत आपण बघतोय की आलेल्या अतिथींचा यथोचित मान सन्मान होणं ही आपली परंपरा आणि हीच परंपरा आपण इथे जपतोय. तर नक्कीच आपल्या मान्यवरांचं आपण स्वागत करूया. मी सर्वप्रथम अमितभाईंचं या ठिकाणी मनाच्या अंतकरणातून स्वागत करतो आणि त्यांचा आपण सत्कार घेऊया, तिथे पार पाडूयात. मी विनंती करेन की गणेशजी भजंत्री यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सत्कार पार पाडणार आहोत. अगदी हा मान सन्मान नव्हे तर आमचं प्रेम आहे आपल्याबद्दलचं आणि हे आपल्याबद्दलचं प्रेम आम्ही व्यक्त करतो. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी अमितभाईंचं स्वागताचं नाव घेतो न घेतो तिथे मात्र षटकार आपला पाहायला मिळाला आहे. तर आमच्या सर्वांच्या मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक आपण पाहतोय पुष्पगुच्छ देऊन अमितभाईंचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. हा महिना प्रेमाचा आम्ही उल्लेख केला. अगदी त्याच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा शुभ सत्कार पार पाडला जातोय. त्यानंतर संदीपभाईंना सुद्धा विनंती करेन की आपण आपला सुद्धा या ठिकाणी शुभ सत्कार स्वीकारायचा आहे. आपला सुद्धा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. मी नरेशजी जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सत्कार पार पाडायचा आहे. या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार, खऱ्या अर्थाने आयोजक आपण पाहतोय ध्यानीजी पवार, गणेशजी भजंत्री आणि नरेशजी जाधव. अगदी सर्व मान्यवरांचा काय इथे मान सन्मान त्यांच्या माध्यमातून केला जातोय. सगळ्यांची मनं जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आणि मागील चेंडूवर आपण जर पाहिलं तर षटकार आला आणि याच चेंडूवर मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावा मात्र मिळाल्या आणि बॅक टू बॅक 2 चेंडू आल्या. 8 धावा, निश्चित धावा, 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज किंवा सामनावीर या सर्व ट्रॉफीज ज्याने आम्हाला पुरस्कृत केले तो ये लंबी रेस का घोड़ा है दोस्तों. अगर इसको आपने यहीं पे नहीं रोका तो ये आपसे नहीं रुकने वाला. अगर तुम्ही जर या सिद्धूला इथून नाही थांबवलं तर मात्र तुमची हार तुम्हाला स्वीकारावी लागेल. कारण हे सिद्धूचं वैशिष्ट्य आहे. हे मैदान म्हणजे त्याचं होम ग्राउंड आहे. इथे तो कधीही कुणाला अगदी बळी पडत नाही. स्वतःचा नॅचरल खेळ दाखवतो आणि इथे तेच पाहायला मिळत आहे. काय कमालीचे फटके येत आहेत. त्याचबरोबर पहा मी ज्या प्रकारे उल्लेख केला होता की या स्पर्धेकरता प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, सामनावीर, मॅच द सिरीज या ट्रॉफीज ज्याने आम्हाला पुरस्कृत केलेत आमचे सुरेशदादा गारे दादांचं सुद्धा मी अगदी मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो. तर सागर जाधव याच्याकडून सिद्धूसाठी प्रत्येक षटकाराकरता आपण पाहतोय की 251 रुपयाचं कॅश प्राइज, शुभ कॅश प्राइज असेल. हे 251 हे पाकिटमध्ये टाकून दिलं जाईल. मात्र यावेळेस डॉट बॉल येतोय. अखेर कमबॅक करतोय फलंदाज, गोलंदाज प्रशांत. षटकार खाल्ल्यानंतर बिथरून न जाणं, घाबरून न जाणं तर कमबॅक करणं काय असतं हे दाखवतोय हा प्रशांत. अगदी डोळ्यांचं पारणं फेडण्याला हा फटका पाहायला मिळाला. सिद्धूची खेळी का पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. ह्या ग्राउंडवर आम्हाला समालोचन करणं का आवडतं तर त्याचं हे ज्वलंत उदाहरण आम्हाला पाहायला मिळालं. काय कमालीचा फटका आला सिद्धूच्या बॅटमधून. नक्की थोडा क्रॅम्प जाणवतोय त्याला. मात्र या सर्व अडचणींवर मात करून पुन्हा एकदा मैदानामध्ये पास स्वच्छ होतोय सिद्धू. आलेला षटकार आणि या षटकांची धाव फलकावरती 29 धावा. तर 29 धावा
हो इथे मात्र थोडा प्रेशर मध्ये आणि चुकी झाली होती, मात्र त्वरित चूक सुधारली आणि अखेर सिद्धू बॅक टू दी डकआउट. चला चला नेक्स्ट बॅट्समन आपण लगेच तयार राहायचंय. या सिद्धूसाठी आपण पाहतो टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय, कारण खूप चांगली खेळी पाहायला मिळाली सिद्धूच्या बॅटमधून आपल्याला. चला 9 चेंडूत तब्बल 25 धावांची खेळी आपल्या सिद्धूच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आणि त्यामध्ये आपण षटकार जर पाहिले तर 3 षटकार यस ती एकाच षटकामध्ये माझ्यामध्ये सिद्धूने खेचले. म्हणजे जबरदस्त स्कोर सिद्धूच्या बॅटमधून आला. चला स्पीडअप करा जरा घाई करा प्लीज. नेक्स्ट बॅट्समन मिस्टर अमित बॅट्समन यस मिस्टर अमित. ओहो पहा वाईट बॉल अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड जाते 30 या अंकावरती. 30 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 30 धावा. पुन्हा एकदा अवांतर चेंडू, पुन्हा एकदा एक खराब चेंडू पाहायला मिळतोय. येस चला गेम चालू ठेवा प्लीज, गेम चालू ठेवा. वाईट बॉल अतिरिक्त धाव. चला एज आणि छूट जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळते, एक धाव इथे या ठिकाणी मिळते. धावा पोहोचतो फलक पोहोचते 33 धावा 33 रन्स. षटक मात्र आपण पाहिलं तर तिसरं षटक आपण पाहतोय मार्गस्थ आहे यावेळेस. 33 धावा धाफलकावरती आहेत. इथे टायमिंग प्रॉपर झालंय आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय दमदार खणखणीत हाय अँड हँडसम षटकार. तर 39 रन्स 39 धावा धावफलकावर आहेत. माझ्यामध्ये यावेळेस 7 धावांचा पल्ला पार पडू शकतो हा संघ. आणि यावेळेस प्रयत्न तर केला होता क्षेत्ररक्षकाने, मात्र 2 धावा मिळतील. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. 2 धावाने 41 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. या षटकातील चेंडूंचा मात्र विचार केला तर 3 बाकी या शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 41 धावा. डिप्लॉंग ऑन ला जातोय चेंडू. खराब क्षेत्ररक्षण. हा संघ पूर्णपणे धडपडामध्ये गेलाय. त्यांची देहबोली पूर्णपणे स्पष्ट करते, बॉडी लँग्वेज पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते की या 4 धावांनी आता मात्र धावायला पोहोचते तब्बल 45 धावा. 45 धावा धाफलकावर पाहायला मिळत आहेत.
त्यानंतर अगदी ऑफ साईडला क्रॅकिंग शॉट, डीप कव्हरला जातोय चेंडू आणि मिळतील पुन्हा याही वेळेस 4 धावा. या 4 धावांनी 49 धावा धावफलकावर पाहतोय आपण. तिसरी 49 धावा शेवटचा चेंडू या षटकातील आणि तब्बल 49 रन्स. चला चला स्पीडअप करा जरा, काय करा प्लीज. व्हॉट अ क्लास मिस्टर दीपू यावेळेस ऑन फायर होताना पाहतोय आपण. षटकार येतोय शेवटच्या बॉलवर आणि धावफलक पोहोचतोय तब्बल 55 धावा. सर ते ऑफसाईडचे प्रेक्षक जरा आपण लाईनच्या बाहेर या, लाईनच्या बाहेर या सर्वांनी प्लीज प्लीज. यस मनोज भाई, चला 55 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 4 आता मात्र सुरुवात होत. चला साठी जरा सुरुवात करा, जरा घाई करा प्लीज. पहिला बॉल या ठिकाणी डॉट येतोय. पहिलाच बॉल डॉट आणि डॉट चेंडून या ठिकाणी सुरुवात केली जाते. फुल टॉस आणि काय झेल होईल का या ठिकाणी. झेल होतोय, विकेटचं बदन आणि फलंदाज अमित बॅक टू द पवेलियन. चला चला जरा स्पीडअप करा, जरा घाई करा प्लीज. 55 धावा आहेत धावफलकावर. अखेर मात्र विकेटचं पतन, फलंदाज अमित बाद होतोय. चला जरा स्पीडअप करा, जरा घाई करा प्लीज. आम्ही जर टायमर लावला तर आपला 3-4 वेळा पेनल्टी लागली असती. थोडं कॉपरेट करा ना. हा पा 4 मिनटं बाकी आहेत. आम्ही जी वेळ दिली ती ओहो आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. एक धाव मिळेल. 56 धावा धावफलकावर येत आहेत. आणि या ठिकाणी धावा मिळतील त्या 2 धावा मिळत आहेत. चला 2 धावा मिळत आहेत. 59 धावा धावफलकावर येत आहेत. माफ करा 58 धावा आहेत. फुल टॉस मात्र स्वतःवरती नाराज आणि धावा येत आहेत त्या 2 धावा. फक्त 60 धावा धावफलकावर होत आहेत. 60 रन्स.
चला मॅच बॉल आलाय. 60 धावा धाव फलकावरती आहेत. 60 रन्स. अगदी कालच्या दिवसामध्ये हायएस्ट स्कोर हो यावेळेस नाहीये. यावेळेस सध्या मिळणार नाही क्षेत्ररक्षकांना. यावेळेस मात्र धावा मिळतील तब्बल 6 धावा आणि या 6 धावांनी धाव फलक पोहोचतोय 66 धावा. कालच्या दिवसातला हाय स्कोर होता. या 66 धावांचा कालच्या दिवसामध्ये हाय स्कोर होता. त्या स्कोरची बरोबरी बस झाले म्हणजे नो डाऊट आजच्या दिवसामध्ये हा हाय स्कोर आता होईल या स्पर्धेमध्ये. यस 1 साइड 11 या संघाने 66 धावा उभारल्या होत्या. मात्र यावेळेस आपण पाहिलं तर या षटकातील चेंडू झालेत ते. चला षटक माझे इथेच समाप्त होतं. शेवटचे षटक आता शिल्लक आहे. येणारे 7 चेंडू. या 7 चेंडू जर 10 ते 12 धावा जरी आल्या तरी मात्र आपल्याला टार्गेट 80च्या आसपास आपल्याला पाहायला मिळेल. चला जरा स्पीडअप करा, स्पीडअप करा. फुल टॉस. रन किती आहेत प्रेक्षकांनी सांगायचे. 4 आहे का. ओके चौकार येतोय. चौकार आणि या चौकाराने 70 रन. यस अगदी पहा 70 धावा धाव फलकावर येत आहेत. सत्तर धावा. तर दीपू याच्या खेळीचा विचार करता 10 चेंडूत तब्बल 28 धावा. हो 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 खोलवर टप्प्याचा बॉल अगदी यॉर्कलेनचा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला गेला. शेवटचे षटक आपण पाहतोय. 70 धावा आतापर्यंत आहेत. या षटकात आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. टॉप एज आणि विकेटचं पतन. अखेर 10 चेंडू आणि 28 धावांची बहारदार खेळी दीपूच्या बॅट मधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. तो 10 चेंडू 28 धावा दीपूच्या बॅट मधून आल्या. नेक्स्ट बॅट्समन सोनू. सिद्धू आपण जिथे पाहिलं 11 चेंडू 29 धावा. 10 चेंडू 28 धावा दीपू. आणि आता त्या रेसमध्ये कुठेतरी आकाश जाधव. मात्र चेंडू आतामध्ये आता जास्त नाही आहेत कारण शेवटचे षटक आहे. तर सोनू आउट होतोय. सोनू बाद होतोय या ठिकाणी. दोन बॉल बाकी आहेत आणि हा डॉट चेंडू शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक असेल. शेवटचा चेंडू. येस मिस्टर रोहित पवार. ओहो एक धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय. 2 धावा घेतल्या जातील. 2 धावा तर घेतल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा ते मिळतील. येस गुड रन बिटवीन द विकेट्स. 3 धावा मिळाल्या. 3 धावांनी धाव फलक मात्र पोहोचतोय 73 धावा आणि 74 धावांचं टार्गेट. 74 धावांचं टार्गेट आहे.
तर त्याचबरोबर सन्माननीय अतिथी विशालजी गुजर यांचे सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. आगतम स्वागतम सुस्वागतम. मी विशालजी गुजर यांना विनंती करेन की आपण मंचावरती यावं, क्रीडा व्यासपीठावर या. आपण या व्यासपीठावर आपण सुद्धा या स्पर्धेचा आनंद घ्यावा. विशालजी गुजर. आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय अर्जुनजी जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत अर्जुनजी जाधव आणि त्याचबरोबर विशालजी गुजर. चला स्पीडअप करा, जरा स्पीडअप करा. चला बॅट्समन, चला बॅट्समन, चला पार्थिल बॅट्समन पाठवा लवकर. चला टार्गेट आहे तब्बल 74 धावांचं टार्गेट. चला स्पीडअप करा, जरा जरा घाई करा. चला पुढचा सामना असेल पुढील सामना आरुषराज विपक्ष नितेश 11. आपण टॉस साठी यायचं आहे. पहिला बॉल अगदी आडव्या पाटाने अक्षय जाधव. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि धाव मिळते ती 2 धावा मिळतील. 74 धावांचं टार्गेट आहे. 5 षटकांचे सामने, 74 धावांचं टार्गेट. पहिल्या बॉलवर आल्या 2 धावा. तर पहिलं षटक आपण पाहतोय गोलंदाज सोनू. ओहो, इथे यावेळेस अक्षय जाधव झेल घेईल का? प्रयत्न तर पुरेपूर पाहायला मिळाले. एफर्ट्स 100% मिळाले. मात्र अगदी झेल शेवटच्या क्षणी जमिनीला दाट केला जातो, ड्रॉप होतोय. आणि यावेळेस सुद्धा मिळते मात्र एकच धाव मिळते. यावेळेस आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. मिड विकेटला क्षेत्ररक्षक काय चांगलं क्षेत्ररक्षण झालं. क्विक थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. एक धाव मिळते या चेंडूवर. चला भाई स्वप्नील पुढचा टॉस करून घ्या.
टॉस करून घ्या पुढचा. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव मिळेल. पुढचा सामना आरुषराज 11 वर्सेस नितेश 11. चला कॅप्टन टॉस का बॉस मध्ये या आपण प्लीज. टॉस करून घ्या. टॉप एज काय झेल होईल का. विकेटचा बदल फलंदाज बाद. चला टॉस केला जाईल. आणि त्याचबरोबर दत्ताजी भजंत्री ज्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपल्याला विनंती करतो की आपण सुद्धा या क्रीडा मंचावरती यावं. या स्पर्धेचा आनंद आपण या मंचावरून घ्या हीच विनंती असेल आपणाला. दत्ताजी भजंत्री, विकीजी भजंत्री आणि अशोकजी भजंत्री या तिन्ही मान्यवरांचं स्वागत असेल. तर सँडीसाठी प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सँडी करता प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचे कॅश प्राइज. म्हणजे या कॅश प्राइजवरती मला हा प्रश्न पडतोय की नक्की सँडी जास्त षटकार मारतो म्हणून की सँडी कधी षटकारच मारत नाही म्हणून नक्की काय याचं उत्तर तेच मला मिळत नाहीये. राजूकडून हे 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकाराकरता. विशालजी गुजर यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. गणेशजी वैजंत्री यांच्या शुभ हस्ते हा शुभ सत्कार पार पाडला जातोय. या स्पर्धेचे आपण चला तर या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. आपण पाहतो या सर्व स्पर्धेचे शिल्पकार धनेजी पवार, गणेशजी वैजंत्री आणि त्याचबरोबर नरेशजी जाधव ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली. अगदी त्याच्या माध्यमातून या सर्व मान्यवरांचा यथोचित शुभ सत्कार या ठिकाणी पार पाडला जातोय. त्याचबरोबर पुढील मान्यवर अर्जुनजी जाधव यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. मी विनंती करेन गणेशजी भजंत्री यांना आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सत्कार पार पाडावा. प्रेमाच्या बायाची उबदार शाल प्रेमप्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाते. तर नंतर पुढील मान्यवर जिगरभाई बाईंचा सुद्धा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. जिगरभाई म्हणजे डॅशिंग पर्सनॅलिटी, हँडसम पर्सनॅलिटी. चला तर क्रॉस केला जाईल. मी विनंती करेन गणेशजी जाधव यांना की आपण क्रीडा मंचावरती यावं. या मंचावर आपण या स्पर्धेचा आनंद घ्या. गणेशजी जाधव. तर मी विनंती करतोय जावेद शेख, रिजवान शेख आणि त्याचबरोबर अजयजी जयस्वाल या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण या स्पर्धेमध्ये आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या क्रीडा मंचावरती यावं. त्याचबरोबर विकीजी बनकर यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
सर्वांचं सर्वच मान्यवरांचं आम्ही अगदी मनाच्या अंतकरणातून स्वागत करतोय. तर त्याचबरोबर आपण पाहतोय या सभेत आपल्या स्पर्धेमध्ये दाखल उपस्थित मान्यवर विठ्ठलजी टिटे आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत ज्यांचा आज खऱ्या अर्थाने वाढदिवस व्हॅलेंटाईन डेच्या या सप्ताहामध्ये ज्यांचा वाढदिवस आलाय ते म्हणजेच दत्ताजी टिटे यांचं आपण मनाच्या अंतकरणातून स्वागत करूया. 15 धावा धावफलकावरती आहेत. मी दत्ताजी टिटे यांना विनंती करेन की आपण या क्रीडा मंचावरती यावं, स्पर्धेचा आनंद घ्यावा आणि आमच्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा. दत्ताजी टिटे आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवस शुभेच्छा देतो आणि बोलूयात आपण या सामन्याकडे. हॅलो. तर पुढील टॉस केला जाईल. संघ आपण पाहतोय आरुष राज 11 विपक्ष संघ आहे तो म्हणजेच नितेश 11 या दोन संघादरम्यान जो टॉस केला जाईल. मी आमचे मान्यवर अतिथी आमिर खान यांना विनंती करेन, आमिरजी खान यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा, नाणेफेक करावा. चला टॉस करूया. चला टॉस का बॉक्स या क्षेत्रामध्ये आपण यायचं आहे आणि तिथे आपण टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार आपण सुद्धा उपस्थित राहा प्लीज. चला टॉस करूया. चला चला टॉस करायचा कर्णधार. चला आपण प्लीज. चला स्पीडअप करा, जरा घाई करा, घाई करा बॅट्समन. चला 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 प्लीज. पहा ऊन जास्त आहे. क्षेत्ररक्षक करणाऱ्या खेळाडूंचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि आपण सुद्धा उन्हामध्येच खेळताय. आमचा सुद्धा आपला सुद्धा आम्ही विचार करतोय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा फटका. 2 धावा आल्या. यस पहा संजय मांडवकर सारखं जरा बॅकअप असेल तर काय मजा फलंदाजांची की एक्स्ट्रा धाव घेतील. किती 4 बाकी आहेत का? 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. धावा धावफलकावरती टोटल आहेत. व्हाईट बॉल इथे येतोय. रन्स टोटल आपण पाहतोय 19 धावा. म्हणजे हा सामना जवळजवळ आता एकतर्फी उतरा पाहायला मिळतोय, कारण कुठल्याही प्रकारची लढत पार्थ 11 या संघाच्या बाजूने होत नाहीये. तर सन्माननीय अतिथी आमिरजी खान यांचा शुभ सत्कार या ठिकाणी केला जाईल. मी गणेशजी बैजंत्री यांना विनंती करेन की आपण आमिरजी खान यांचा शुभ सत्कार पार पाडावा. सॉरी अशोक जी बैजंत्री यांच्या शुभ सत्कार पार पाडला जाईल.
तर नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय तर आपल्या या ठिकाणी जी बुलढाणा पश्चिम प्रीमियर लीग पर्व पहिलं ओरमची जे भव्य दिवस स्पर्धा पाहतो आपण. या स्पर्धेकरता आपले उपस्थित मान्यवर 53 धावांची गरज आहे. 53 आपले लाडके मुलुंडचे कलाकार ज्यांना आपण टीव्ही वरती बराच वेळा आपण पाहिले, जे म्हणजे खतरनाक सायकल स्टंट मॅन म्हणून सुद्धा ज्यांना ओळखलं जातं. त्याचबरोबर यूट्यूब चॅनल सुद्धा त्यांचा आहे, जे की SK अबीर खान हे आपले सभ्य या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतात. ज्यांना आपण जर पाहिलं तर IGT म्हणजे इंडियाज गॉट टॅलेंटचे जे विजेते होते आहेत. तर त्याचबरोबर TV चॅनल्स झी TV वरील शाबाश इंडिया या शोमध्ये सुद्धा त्यांना आपण पाहिलं. डान्स दिवाने आर्टिस्ट आहेत ते, त्याचबरोबर डान्स व कोरिओग्राफर सुद्धा आहेत. त्यांचा सन्मान खऱ्या अर्थाने आपण या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जे आपल्या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा साकार झाली ते म्हणजेच डॅनीजी पवार, गणेशजी बैजंत्री, नरेशजी जाधव, पीयूषजी ठाकूर या सर्व मान्यवरांच्या अगदी उपस्थितीत आपण पाहतोय यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. तुम्हाला सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व मिस्टर अबीरजी खान यांचं या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला गेला. सो थँक्यू व्हेरी मच. आपण आलात खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याकरता अगदी मनाच्या अंतःकरणातून आम्ही आपलं स्वागत करतोय आणि आपला आभार व्यक्त करतो. कारण अशा प्रकारे जेव्हा दिग्गज व्यक्तिमत्व ग्रेट पर्सनॅलिटी जेव्हा आपल्या मंचावरती येते तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने एक स्पर्धेला एक वेगळा स्पर्धेची दर्जा सुद्धा आपण उंचावताना पाहतो. तर गोलंदाज आपण पाहतोय हितेश ऑन हॅट्रिक आहे आणि हितेशचे वडील हितेशचे वडील या ठिकाणी दाखल झालेत. चंद्रकांतजी पवार या ठिकाणी पाहत अगदी आपल्या मुलाचा सामना पाहण्याकरता उत्सुक आहेत आणि जर हॅट्रिक घेतली तर मात्र असं चंद्रकांतजी पवार यांच्याकडून जर हॅट्रिक घेतली हितेशने तर मात्र 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. व्हाईट बॉल हॅट्रिक अजूनही कंटिन्यू आहे. चंद्रकांतजी पवार यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. 1000. आणि इथे अगदी चंद्रकांतजी पवार यांचे 1000 रुपये वाचलेत असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र खूप चांगली गोलंदाजी उतरा पाहायला मिळाली या खेळाडूकडून. षटकाचा मात्र विचार करता हे षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. धावा फलकावरती आहेत त्या 23 धावा. इथून अजूनही पाहिलं तर तब्बल 51 धावांची गरज आहे. चला 51 धावा इथून अजूनही पाहिजेत. आम्ही मात्र अपेक्षा बाळगतोय की या संजयजी मांडवकर कधी गोलंदाजीसाठी येतील, कारण आम्ही त्यांच्या गोलंदाजीचे दिवाने आहोत, चाहते आहोत आम्ही त्यांचे. की कारण या विभागामध्ये जर बाबा चिले यांचा जर एकलव्य कोण असेल शिष्य तर नक्कीच संजयजी मांडवकर आणि त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेला खेळाडू. त्यामुळे त्यांची गोलंदाजी पाहण्यासाठी आपण पाहतो आजच्या रविवारच्या दिवसामध्ये लोकांनी चिकन बिकन सोडून या ठिकाणी गोलंदाज त्यांची पाहण्यासाठी आलेत. मात्र अपेक्षा आहे की या मॅच मध्ये ते गोलंदाजी करतील. ओहो इथे पण खरोखर प्रेक्षकांना मी सांगेन की संजय मांडवकर यांना गोलंदाजी का नाही दिली आपण, तर नाही कारण संजय मांडवकर यांना पुढच्या वीकमध्ये दुबई कतारला त्यांना मोठी स्पर्धा खेळण्यासाठी जायचं. कुठल्या प्रकारची इंजरी त्यांना होऊ नये याकरता सध्या ते थोडं जपतायत स्वतःला, कारण त्यांच्या एका ओव्हरची फी जवळजवळ 30 ते 40 हजार रुपये ते घेतात फक्त एक ओव्हर कुठल्याही मोठ्या स्पर्धेमध्ये टाकण्यासाठी. चला याची देही याची डोळा आपला सोहळा पाहायला मिळेल की संजयजी मांडवकर यांना आपण गोलंदाजी करताना पाहतोय.
मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय की संजय मांडवकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजू द्यात, जोरदार टाळ्या उजावू द्यात. ओ हो, पहिला बॉल थोडस व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र मी म्हणेन की चेंडू चांगला होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षक नाही, ती थोडीशी चुकी झाली सिद्धू यांची. सिद्धू आणि तिथे फिल्डर लावणं गरजेचं होतं. अगदी फिरकीचा जादूगार म्हणून ओळखलं जातं संजय मांडवकर यांना. पहा विकेट मिळेल की काय. संजय मांडवकर दी वन अँड ओनली. मागील चेंडूवर ज्या फलंदाजाने चौकार घेतला त्या फलंदाजाला पुन्हा घरचा रास्ता दाखवत आहेत संजय मांडवकर. चला, जर संजय मांडवकर यांनी जर बोल्ड घेतला तर मात्र 300 रुपयाचं राजू यांच्याकडून कॅश प्राइज असेल. चला 500 रुपये कॅश प्राइज आहे. चला राजूभाई यांच्याकडून बोल्ड साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. हे सर्व चाहते आहेत संजय मांडवकर यांचे, दिवाळे आहेत ते, फॅन फॉलोइंग आहे त्यांची इथे. आजही आपण जर पाहिलं, ओहो, कारण मला वाटतं मी मागच्या स्पर्धेमध्ये जेव्हा आलो होतो या ठिकाणी संजय मांडवकर धावा किती आले, 4 का, तर 4 धावाला. मागच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं की संजय मांडवकर खेळत असताना थोडंसं त्यांना ते फक्त पाय घसायला पडले, तर इथे मात्र प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकला होता. अगदी जवळजवळ 10 ते 15 प्रेक्षक त्यांना उचलण्यासाठी आतमध्ये पण चटकन गेले होते. एवढं चाहते त्यांचे फॅन फॉलोइंग. आजही त्यांच्या युट्यूबवरती जर पाहिलं तर जवळजवळ 24 मिलियन्स त्यांचे फॉलोवर आहेत. ओहो, आणि इथे पा तुम्ही संजय मांडवकर यांना तुम्ही अॅक्रोजला नाही खेळू शकत, आडव्या पाट्या तुम्ही नाही खेळू शकत, कारण त्यांच्याकडे जी व्हेरिएशन आहे ना, जवळजवळ आम्ही पाहतोय 30 ते 35 वर्ष झाले ते क्रिकेटमध्ये खेळतात. येस, मॅजिक बॉल त्यांच्याकडे, कॅरम बॉल आहे, सबसिडी बॉल आहे, बरेच बॉल आहेत त्यांच्याकडे, सगळे बॉल ते वापरतात. पण पहा, हे फक्त आपण प्रेमा खातर बोलतोय. संजय मांडवकर खऱ्या अर्थाने खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, कारण आम्ही जेव्हा केव्हा या स्पर्धेमध्ये या मंचावरती येतो, आम्हाला आवर्जून ते कुठे असेल तरी आवर्जून आम्ही ते आम्हाला आवाज येतात, आम्ही त्यांना आवाज येतो. एक प्रेमाचं नातं आम्ही आजपर्यंत जपलंय त्यांच्याशी. खूप गोड व्यक्तिमत्व, खूप चांगलं व्यक्तिमत्व. सो नक्कीच आम्ही जे काय बोललो ते नक्कीच ते कधी मनाला लावून घेणार नाहीत. अगदी अगदी नक्कीच. पहा, जेव्हा या लीगचं सुद्धा ऑप्शन झालं होतं, जवळजवळ 70,000 पॉईंट दक्ष इलेव्हननी या खेळाडूवर खर्च केले होते. 1 लाखापैकी 70,000 पॉईंट्स फक्त या खेळाडूवर खर्च झाले होते. चला, स्कोर झाला तो 39 धावावरती. मात्र 39 धावांवरती मात्र इथे संघ आटोपता घेतोय आणि विजय संघ आपण पाहतो पुन्हा एकदा दक्ष इलेव्हन. चला, नेक्स्ट मॅच टॉस कोण जिंकले, टॉस कोण तुमच्या ते जिंकले, चला आरुषराज इलेव्हन आपण फील्ड लावून घ्या ना प्लीज. आरुषराज आणि दक्ष इलेव्हन चला बाहेर या मैदानाच्या प्लीज. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा जरा. चला
हॅलो, ऑफ साईडला जे उभे आहेत ना प्रेक्षक, कृपा करून तुम्ही या शेडच्या खाली या ना. रन आरती लाईनीत उभे राहू नका, तुम्ही इकडे या. सर्वांना विनंती करतो, प्रेक्षक जे ऑफ साईडला उभे आहेत ना तिथं रन आरतील, तुम्ही या स्टेजच्या खाली बाजूला कपडा बांधला त्याच्या खाली उभे राहा. किशोर सर्वांना तू सांग स्वतः. विजू आवाज आहे त्यांना, तू कोणी तिकडे उभे राहू नका प्लीज. मनोज जी यादव सबको बोलो आप.